एक्सक्यूज मी, ऋषी इनामदार आहेत का? नाही, या नावाचं इथे कुणीही राहत नाही. अहो पण त्यांनी मला हाच ॲड्रेस दिला होता. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का तो इथे घरात राहत नाही म्हणून? अहो मी त्यांना एका इव्हेंटचं इन्व्हिटेशन द्यायला आलो होतो. ॲक्च्युली या इव्हेंटमध्ये त्यांचा सत्कार होणार आहे, त्याचंच इन्व्हिटेशन होतं आहे. तुम्हाला खरंच समजत नाहीये का मी काय बोलतोय ते? ज्या व्यक्तीला शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात ती व्यक्ती या घरात राहत नाही. रोहित, नमस्कार. बोला, काय काम होतं? आमची एक सामाजिक संस्था आहे. आम्ही दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देतो, अच्छा. त्यांचा सत्कार करतो. आणि या वर्षीचा बेस्ट बिझनेसमॅन डेब्यू अवॉर्ड हा आम्ही ऋषी इनामदार यांना द्यायला ठरवला आहे. काय ना, मला असं वाटतं की तुमची संस्था उठसूट कोणालाही पुरस्कार देत फिरते, हो ना? नाही सर, ऋषी सरांनी तुमच्या बिझनेसमध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या खूप कमी वेळात 2 मोठ्या डील मिळवून त्या पूर्ण केल्याची पक्की खबर आहे आमच्याकडे. अच्छा, कोणाचा सन्मान करताय हो तुम्ही? जी व्यक्ती त्याचं घर, त्याचा बिझनेस, त्याच्या आईचा अपमान करून दुसऱ्या लोकांसाठी इथून निघून गेली त्याचा सन्मान करताय तुम्ही? रोहित, तुम्ही इन्व्हाइट माझ्याकडे द्या, मी देते त्यांना. मॅडम, तुम्ही खरंच नशीबवान आहात. असा टॅलेंटेड मुलगा तुमच्या नशिबी आला. थँक्यू. येतो मॅडम. रोहित, व्हॉट काइंड ऑफ बिहेवियर इज दिस? तू आपल्या पर्सनल गोष्टी बाहेरच्यांसमोर का डिस्कस करतोयस? काय मूर्खपणा आहे हा? आई, ऋषी त्या फडतूस कमळीसाठी तुझा अपमान करून आपलं घर सोडून निघून गेला. तुला नको नको ते बोलला. ही गोष्ट तू विसरली असशील, पण मी नाही. नाही, मान्य आहे ना मला की मी रागाच्या भरात खूप बोललो, पण त्यातला एकही शब्द चुकीचा नव्हता. आई, अरे राग आला म्हणून तू काही बोलशील का? इज दिस जस्टिफाईड? तसंही रोहित, माणसाचं कौतुक त्याच्या कर्तृत्वामुळे होतं, त्याच्या पर्सनल लाईफमध्ये काय चाललंय म्हणून नाही. तसंही ऋषी त्याचं काम चोख करतो, अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ हिम. ऋषीनी हे घर सोडलंय, इनामदारांचं नाव नाही. आय एम सॉरी आई, रागाच्या भरात मी खूप बोललो. सॉरी. ऋषी, आय एम प्राऊड ऑफ यू. तुझ्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. फक्त त्या मुलीच्या मागे लागून तू सगळं वाया घालवतोयस.